हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अप्पेच्या भांड्यामध्ये चॉको मिनी लावा केक बनवणार आहोत. तर या रेसिपीमध्ये अजिबात आपण साखर किंवा गुळाचा वापर न करता हे चॉको मिनी लावा केक बनवणार आहोत आणि अगदी हे 10 मिनिटात तयार होतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मुख्य म्हणजे मी इथे साखर, गूळ किंवा डेट्स असं काहीही वापरलेलं नाही. तर सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता यानंतर मी 1 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि 2 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे. मी सगळे इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी 2 मोठे चमचे दूध पावडर घालून घेतली आहे आणि कोको पावडर मी 2 चमचे गच्च भरून घेतलेली आहे. तर बघा, आपण इथे साखर वापरलेली नाही. आता हे आपल्याला सगळं मिश्रण चाळून घ्यायचं आहे. मिश्रण हेच कंपल्सरी आपल्याला चाळायचंच आहे. आता आपण यामध्ये दूध घालून मस्त पीठ मिश्रण असं एकजीव असं मिक्स करायचं आहे. आता मिक्स करताना कसंही मिक्स केलं तरी चालतं. केकमध्ये असं काही नसतं की असं करा तसं करा, एकाच दिशेने किंवा दुसऱ्याच दिशेने, असं काही नसतं. यानंतर मी इथे मेल्टेड बटर 2 चमचे घालून घेतलं आहे. तुम्ही या ठिकाणी बटरच्या जागी तुम्ही तेल पण वापरू शकता. तर बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की केकचं बॅटर जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. या प्रकारे आपलं बॅटर झालं पाहिजे. आता यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स घालून घेते. व्हॅनिला एसेन्स मी 2 ते 3 थेंब घालून घेतला आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही या जागी वेलची पण घालू शकता. तर आता आपण केक बनवूयात. तर सगळ्यात आधी मी इथे आप्याचं भांडं घेतलं आहे. त्याला सगळीकडे तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. तर तुम्ही हे भांडं जास्त गरम झालं नाही पाहिजे, म्हणजे थोडंसं गरम झालं पाहिजे, तेव्हाच ना हे बॅटर घालून घ्यायचं आणि ते बॅटर आहे ना अर्ध घालायचं. माझ्याकडून जरा थोडंसं मध्ये जास्त झालेलं आहे. आता मी इथे डार्क चॉकलेटचे वड्या अशा कट करून त्याच्यामध्ये असं घालते आहेत. थोडंसं ते दाबूनच भरायचं. जर तुम्हाला डार्क चॉकलेट घालायचं नसेल तर तुम्ही डेअरी मिल्क पण घालू शकता. तर डेअरी मिल्क थोडीशी तुम्हाला 2-2 वड्या घालाव्या लागतील. तर डार्क चॉकलेट मी इथे व्हॅनिलाचं वापरलेलं आहे. तुम्हाला जर तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकता आणि ॲमेझॉनवरती भेटतं. आणि तर जर तुमच्याकडे केकचं दुकान बाजूबाजूला असेल तर तुम्ही तिथूनही घेऊ शकता. आता व्हॅनिलाचंच तुम्हाला डार्क चॉकलेट घ्यावं असं काही कंपल्सरी नाही आहे. तुम्ही दुकानामध्ये कोणतंही डार्क चॉकलेट घेऊ शकता. यानंतर मी चॉकलेट फिल केल्यानंतर मी त्याच्यावरती पुन्हा मी केकचं बॅटर घालून घेतलं आहे आणि ते असंच 5 ते 7 मिनटं मी झाकण लावून बारीक गॅसवरती मी केक बेक करून घेतलेला आहे. केक आपल्याला हा पूर्णपणे गॅस बारीकच असायला हवा आणि त्यावरतीच आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे. आणि यानंतर 5 ते 7-8 मिनिटांनी पुन्हा असं उलटं करून त्याला पुन्हा बेक करून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटांनी लगेचच आता हे केक बाहेर काढून घ्यायचं आणि नंतर पूर्णपणे गॅस पूर्ण बंद करायचा आणि नंतरच हे पुन्हा तेल लावून पुन्हा बॅटर टाकून आणि पुन्हा गॅस ऑन करून तर बारीक गॅसवरती आपल्याला हे केक बेक करून घ्यायचा. सेम अशाच प्रकारे. पहिल्या बॅचला माझं जरा बॅटर जास्तच भरलं गेलं होतं, पण आता मी सेकंड टाईमला एकदम अर्ध्यापेक्षाही कमी घालून नंतरच मी चॉकलेट भरलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती घातल्याने हे परफेक्ट एकदम झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बरोबर बसलेत आणि बेक करायला मला एकदम इझी गेलं. तर कधी लहान मुलांच्या टिफिनला ही अशी रेसिपी बनवायला काहीच हरकत नाही. म्हणजे काहीतरी वेगळं म्हणून असं त्यांना आपण टिफिनला देऊ शकतो. तर तयार आहेत आपले चॉको मिनी लावा केक किंवा चोको लावा बॉम्ब पण बोलू शकता. आता यानंतर मी इथे 2 ते 3 चमचे मध घेतलं आहे आणि मधामध्ये मी अर्धा चमचा कोको पावडर घालून छान असं एकजीव करून घेतलं आणि केकवरती फक्त डेकोरेशनसाठी मी हे केलेलं आहे, फक्त छान दिसण्यासाठी. आणि यानंतर मी पिठी साखर, म्हणजे आपली साखर असते ती मिक्सरला बारीक दळली आणि चहाच्या गाळणीने त्याच्यावरती पावडर डस्ट करून घेतली साखरची. तुम्हाला इथे मी एक बॉल तोडून दाखवते की त्याच्या आतमध्ये किती लावा भरलेला आहे. तर कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि लाईक अँड शेअर नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय बाय.